श्लोक 5. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. अर्थ, अव्यक्त स्वरूपाविषयी ज्यांचे अंतःकरण आसक्त असेल त्यांना अधिक क्लेश होतात, कारण देहबुद्धीवानांना अव्यक्त मार्गाची गती प्राप्त होणे अति क्लेशकारक व कष्टदायक असे आहे. विवरण: या श्लोकात एक व्यावहारिक सत्य सांगितले आहे, ते म्हणजे समान गुणधर्माच्या दोन गोष्टी एकमेकात लवकर मिसळतात. जसे पाण्यात पाणी किंवा दूध आणि पाणी पटकन एकत्र होते आणि ते एकरूप झाले की सहजासहजी त्याला वेगळे करता येत नाही. पण पाणी आणि तेल एकमेकात मिसळत नाही. तेल पाण्यावर वेगळेपणाने तरंगत राहते. या श्लोकात देहधारी माणूस अव्यक्त ब्रह्माला सहजासहजी प्राप्त करू शकत नाही, त्यासाठी त्याला फार कष्ट पडतात असे सांगितले आहे. मात्र माणसाने सगुणाची उपासना केली तर त्याला विनासायास ब्रह्मप्राप्ती होते, कारण माणूस हा व्यक्त आहे. तो व्यक्त असलेल्या राम, कृष्ण इत्यादींची भक्ती करून त्याच्याशी लवकर एकरूप होऊ शकतो. पण जे अव्यक्त आहे त्याचे चिंतन मनन घडणे अति अवघड असते. जर मन त्या अव्यक्ताशी जुळले तरच त्याचे देहाकडे लक्ष राहत नाही. मग त्याचे देहाला क्लेश भोगावे लागतात. शिवाय ब्रह्म मिळणार ते मनाने, कारण अनुभूती हा मनाचा विषय आहे. पण मनाला ज्या ब्रह्माची कल्पना नसते ते मिळवणे त्याच्यासाठी सुद्धा फार अवघडच असते. शिवाय मन हे इतर इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असले तरी आत्मा त्याहून अतिसूक्ष्म आहे, म्हणून त्याचेपेक्षा जड असलेल्या मनाला तो कळणार नाही. मग तो आत्मा जाणण्यासाठी मनाला सुद्धा अतोनात कष्ट करावे लागतात. म्हणजेच देह व मन या दोघांनाही अव्यक्त उपासनेत क्लेशच भोगावे लागतात. अव्यक्तासक्त चेतसा. अव्यक्ताविषयी आसक्त असणारे साधक जे निर्गुण उपासनेला श्रेष्ठ मानतात, परंतु त्यांचे चित्त त्यात प्रविष्ट झालेले नसते किंवा ते होऊ शकत नाही. असे चित्त प्रविष्ट होण्यासाठी प्रमुखता, आवड, विश्वास, योग्यता यांची खूप आवश्यकता असते. शिवाय शास्त्रद्वारा किंवा गुरुजनांकडून निर्गुण तत्वाचा महिमा ऐकून त्याबद्दल मन आसक्त होते. मग असे साधक साधनेला आरंभ करतात. पण देहाभिमान आणि वैराग्याचे अभावामुळे त्यांचे चित्त निर्गुणात प्रविष्ट होत नाही. परंतु असे साधक केवळ निर्गुण उपासनेला श्रेष्ठ मानत असल्याने ते त्याविषयी आसक्त होतात इतकेच. क्लेशोधिकतरस्तर. साधनेच्या प्रथमावस्थेपासून अंतिम अवस्थेपर्यंत सर्व निर्गुण उपासकांना सगुण उपासनेपेक्षा जास्त कष्ट पडतात, कारण निर्गुणाची उपासना करताना ते उपास्य तत्व निर्गुण निराकार असल्याने साधकाचे मनाला किंवा इंद्रियांना कोणताच आधार राहत नाही. शिवाय वैराग्याची उणीव असल्याने मन आणि इंद्रिये विषयांचे चिंतनात रमतात. देहात जेवढी आसक्ती असते तेवढे क्लेश प्रत्ययाला येतात. अशा वेळी साधक विवेकाचा आश्रय करतो, पण नेमके त्याच वेळी साधनेकडे सुद्धा दुर्लक्ष होते. असे उपासक स्वतःच प्रयत्न करीत असतो. मग त्याला अनेक वेळा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्याची साधनेत काही चूक झाली तर ती त्याला कळतही नाही, किंवा बऱ्याच वेळा विलंबाने अशी चूक लक्षात येते आणि यामध्ये खूपच कालावधी निघून जातो. इंद्रिय व मन यांचा निग्रह करणे ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. शिवाय साधना काळात जर काही सिद्धी प्राप्त झाली तर साधक त्यात अडकून पडतो. त्याचे साधनेत व्यत्यय येतो, खंड पडतो. साधकाचे मनात विषयाची अगर पदार्थाची थोडीशी सुद्धा आसक्ती शिल्लक राहिली तर त्याचे इप्सित साध्य होत नाही. साधकाला विवेक व संपूर्ण वैराग्याची प्राप्ती झाली तरच तो आपल्या उपासनेत प्रगती करू शकतो. हजारो माणसात एखादा या मार्गाने जाऊ इच्छितो. ते साधनेचा प्रारंभ करतात, पण प्रत्यक्ष ब्रह्मपदापर्यंत क्वचितच कोणी जाऊ शकतात, कारण निर्गुण निराकार ईश्वरावर केवळ विश्वास ठेवून
ऐहिक सुखांचा त्याग करणे ही गोष्ट सोपी नाही. अशा रीतीने हा मार्ग एकूण त्रासदायक व खडतर असाच आहे. याचे वाट्याला दुःखच जास्त आहे असे भगवंत इथे सांगत आहेत.